पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, माझ्याकडे पैठणी घेऊन आला। होम मिनिस्टर, वहिनी उघडताना दा। होम मिनिस्टर, रोज बक्षीस देणार। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। नमस्कार। होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज मोरेचाळ लोकमान्य नगर ठाणे पश्चिम इथले ताईला आपण भेटणार आहोत। अमिता अर्जुन खाडे। सगळीकडे लग्नाचा सीझन आहे आणि लग्नाचा सीझन असल्यामुळे आपण जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये लगबग सुरू आहे। सगळे मॉल, छोटी छोटी दुकानं, मोठी दुकानं, सगळी दुकानं फुल आहेत आणि कुठे खरेदी चाललेली आहे। तर आता लग्नाची पद्धतसुद्धा बदललेली आहे। म्हणजे पूर्वी साखरपुडा आणि लग्न आणि मग लग्नाच्या वेळेला दुपारची पंगत, संध्याकाळी रिसेप्शन आणि मग रिसेप्शनला ते आईस्क्रीम। पूर्वी तर कोल्ड्रिंकच्या बाटल्यासुद्धा मिळायच्या, पण आता ते सगळं बदललं आणि आता मात्र आपण बघितलं तर एका दिवसाचं लग्न हे 3-3 दिवसांवरती जाऊन पोहोचलं। मग एक दिवस लग्न, एक दिवस काहीतरी संगीत, एक दिवस काहीतरी साखरपुडा, एक दिवस हळद। थोडक्यात लग्न हा समारंभाबरोबरच आता उत्सव झालेला आहे। अर्थात त्या निमित्ताने नातेवाईक, आप्तेष्ट सगळे एकत्र येतात आणि मग आनंदाला उधाण येतं। खाडे कुटुंबाकडे सुद्धा अशीच लगबग सुरू आहे। थोडंसं ताई जाणार यामुळे मन थोडंसं दुःखी असेल माहेरच्यांचं, पण सासरी मात्र आनंदाचं वातावरण आहे। पण बरोबर आमची ताई येणार आहे ना त्यांच्या घरात, त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि भेटूया खाडे कुटुंबाला। हाय, मी अमिता अर्जुन खाडे। मी सध्या जॉबला ऐरोलीला आहे, न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये ॲज अ अकाउंटंट असिस्टंट म्हणून आहे। ते मी फ्रँक आहे, पण मला असं मी मनमिळावपणे सगळ्यांमध्ये मला मिक्सअप व्हायला आवडतं। नमस्कार, माझं नाव प्रीतम गजानन वारे, मी राहतो ठाण्यामध्ये। प्रेमाच्या बाबतीत प्रेम पहिल्यांदाच केलं आणि पहिल्यांदाच झालं। ती माझ्यासोबत असते तेव्हा मला अजिबात टेन्शन नसतं। प्रीतमची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये झाली। आमची ओळख जवळजवळ 2000 सालापासून आहे। प्रेमाची 14 वर्ष भरपूर खडतर घालवली आहेत। ही 14 वर्ष माझ्यासाठी एकदा वनवास म्हटलं तरी चालेल, पण आता ते वनवास संपलाय आणि आता आमचं लग्न फायनली होतंय। आता लवकरच आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत। आता गरज आहे तुमच्या आशीर्वादाची। येत्या 8 तारखेला आमचं लग्न आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण। नमस्कार। 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 लक्ष्मी, धन्यवाद। मग काय उखाडा पाठ केलाय? हो, केलाय। घ्या। सासरे माझे प्रेमळ, हां, सासू माझी हौशी, पृथ्वीरावाचं नाव घेते आज होमिनीच्या दिवशी। अरे वा, छान। द्या आता ओळख करून सगळे। हे माझे सासूबाई, हे माझे मिस्टर, नमस्कार। हे माझे सासरे, नमस्कार। ही माझी आई, नमस्कार। ही माझी आजी सासू, नमस्कार। आणि ही माझी बहीण, बरं। हा माझा भाऊ, ही माझी मामी, काकी, बहीण, ती नणन, जाऊ आणि सगळ्या जावण ह्या काकी मम्मी सगळ्या। नमस्कार। नमस्कार। थोड्याशा गोंधळल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका। सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण? ठाण्यातलंच। ठाण्यात कुठे? लोकमान्य नगर। आणि घरी कोण कोण? घरी आई, बहीण, भाऊ, 4 जण आम्ही। वडील नाही आहेत मला। म्हणजे किती? वडील 14, माझे वडील जाऊन 19 झाले। अरे बापरे, तेव्हा तुम्ही किती? फार मी तेव्हा 7वीला वगैरे होती तेव्हा माझे वडील गेले। 7वीत असताना? हो हो, 7वीत असताना। सगळं आईने केलं? सगळं आईने केलं, सगळे कष्ट आईचे त्याच्यामुळे। आणि मिस्टर काय करतात? मिस्टर BMC मध्ये आहेत, नोकरी करतात। हो, नोकरी। ते राहायला कुठे? ते पण ठाण्यालाच आहेत, महागिरी कोळीवाडा। अरे सगळं ठाण्यातलंच आहे म्हणजे? हां, बोलवा मिस्टरांना बोलवा। हो, कुठे गेले? हरवले? नमस्कार। या, स्वागत आहे तुमचं। बसा। तुमचं बालपण? माझं बालपण ठाण्यामध्येच। ठाण्यात कुठे? ठाण्यात महागिरी कोळीवाडा। घरी कोण कोण तुमच्या? आई, वडील,
भाऊ आणि मी चौघच राहायचो. बरं दुसरं ठाण्यातल्या ठाण्यात लग्न कसं काय जमलं? आम्ही एकत्र कॉलेजला होतो. एक 7-8 वर्ष आमची खूप छान ओळख होती. काय सांगता? मित्रमैत्रिणी होतो आम्ही, खूप चांगले खूप चांगले बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड होता. त्याच्यानंतर कुठलं कॉलेज आहे? ज्ञानसाधना. वा वा वा, छान आहे कॉलेज. हे खरंच चांगलं आहे कॉलेज. हो. मग काय झालं? काय नाही, पुढे एकत्र आलो, राहिलो एकत्र आणि नंतर थांबा, पुढे एकत्र आलो, राहिलो म्हणजे एकत्र होतो, खूप चांगले मित्रमैत्रिणी होतो. नंतर आम्ही एकत्र सगळे मित्र वगैरे भेटायचो, मैत्रिणी सगळे भेटायचो आम्ही. मग त्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की आपणच लग्न केलं पाहिजे. असं तुम्ही तिचा स्वभाव खूप आवडला मला. कोणाचा यांचा? हो, का स्वभाव हो? खूप का 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 खूप छान आहे. तुम्ही म्हणजे कोणी ओळखीचं असेल ना ते अलगद सांगेल. अमित ना खूप स्वभाव चांगला आहे. म्हणजे हो का? आणि तुमचा स्वभाव कसा आहे? रागीट आहे, कोण पण सांगेल. आहे मनाने साफ पण रागीट. पण माझा ॲक्च्युली तो पहिला खरंच मित्र. नंतर मला तो गुरु आहे, खरंच गुरु आहे. आणि मला सगळं त्याने खूप सांभाळलेलं आहे आणि माझं एक वेलविशर आहे. आणि आत्ता तो नवरा होईल, पण त्याच्या अगोदर 3 गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कसं काय ते? कारण की कसं आहे ना, मला कसं आहे, वडील लवकर गेले. मला मग पुढच्या काही गोष्टीमध्ये ना, मी 10th नंतर जॉब केलं, म्हणजे करस्पॉन्डंट करून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. मग त्यामध्ये काय झालं, एक कसं हे लागतं आपल्याला की कोणतरी असं गायडन्स लागतं की कोण आहे का, कोण समज. मग त्याच्या वेळेला ह्याला ते समजलं की अरे ही मुलगी. तुम्ही सगळ्यांना गाईड करता? नाही, फक्त मला केलं त्यांनी. मला सगळे इंटरव्ह्यूजला वगैरे सगळीकडे तो घेऊन जात होता, सगळीकडे अगदी व्यवस्थित. आणि कुठे चुकलं वगैरे किंवा ड्रेसेसमध्ये पण, हा ड्रेस नको, हा ड्रेस घाल, तुला छान दिसेल असं. मी बसता ठाण्यात? हे सगळे सांगतील. कोणाला सांगता? बरेच जण येतात माझ्याकडे, देतो मी गाईड. नाही, बरेच जण की बऱ्याच जणी? नाही, बरेच जण आहेत. हो. बरोबर. आणि मग पुढे त्यानंतर मग पुढे आमचं जसं वाटलं की चला आपण एकमेकांमध्ये छान इन्व्हॉल्व होतोय, मग बघूया. मग म्हटलं चला बघू आपण. मग पहिले मी सेट व्हायचा प्रयत्न केला, पण मला माझ्या घरच्या जबाबदारी लगेच टाकून काय एवढं हे करायचं नव्हतं. म्हटलं थोडं थांबूया आपण, पप्पा मम्मींची परमिशन घेऊ, त्याच्या अगेन्स्ट आपण काय जायचं नाही. तोही म्हटलं बरोबर आहे, आपण जायचं नाही, आपण करायचं, दोघं ठरवून करू, जे पण जे काय पप्पा मम्मीने सांगूनच. त्यामुळे त्यांनी कधी म्हणतील तेव्हा हो म्हणते आम्ही करायचं. तेव्हा आम्ही थांबून राहिलो, ठीक आहे, होईल, आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या. आणि करत नका विचारू, 14 वर्ष. 14 वर्ष झाले. 14 वर्ष ओळखीला झाले. ओळख आणि त्याच्यामध्येच प्रेम झालं ना. मग ते सगळं असं त्यात मी इन्क्लुडिंग केलं. सगळंच इन्क्लूड केलंय. बरं केलं तुम्ही. कोणी कोणाला प्रपोज केलं? नाही, कोणीच नाही केलं कोणाला प्रपोज. अजून नाही केलंय? आत्ता करा. अरे बापरे, तू कर. मी करायचा? मला माहित नाही, कोणी ठरवा आणि करा. आता जाऊ द्या, आता आम्ही करतो ना, झाला प्रपोज आमचा. नाही, त्याशिवाय लग्न नाही होणार. काय हो, कसं प्रपोज कराल? आमच्या रेशन कार्ड मध्ये तुझं नाव घालायचं का? मला सांगा, तुम्ही महानगरपालिकेत आहात का रेशनिंग ऑफिस? आहे महानगरपालिकेतच, पण हे सुचलं असं. वा, छान होतं बर्थडे. बरं, तुम्ही कसं प्रपोज केलं असतं त्यांना? नाही, तू मला आवडतोस, तू छान आहेस, मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. मग तुझं उत्तर काय? मग तुमचं उत्तर काय याच्यावर? आई वडिलांना विचारून सांगतो. छान. मग शेवटी घरी कळलं आणि आता शेवटी घरी सांगितलं आणि आता होकार दिला. आणि खूप छान पद्धतीचं लग्न होते, जसं आम्हाला अपेक्षित होतं असं स्वर्ग सुख असं मिळालं वाटतं. खरंच बरं वाटतं. खूप खुश आहात? खूप खुश आहे. अशाच आनंदी राहा. हा, आता आधी एकमेकांना किती माहिती झाली आहे दोघांबद्दल ते जाणून घेऊया. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, आमच्या ताईने कोणत्या वर्षी कबड्डीमध्ये ठाणे जिल्ह्याची कॅप्टनशिप केली होती? 2004. काय ना, टच लाईनवर आउट झाले का? 2003-04. 2003. बरोबर. ताईचं कोणत्या देवदर्शनाला जाण्याचे स्वप्न आहे? वैष्णवदेवी. वा, बरोबर. काय शिकणे राहून गेले असे ताईंना खंत वाटते? LLB. काय ताई सांगा? कला क्षेत्रातली. ओके, ठीक. ताईने लहानपणी कोणाचा भरपूर मार खाल्लाय? वडिलांचा. हो. ताईला भविष्यात कुणाचा आदर्श ठेवून जगणं आवडेल? आवडायला पाहिजे माझ्या आईचा. पण तुम्ही सांगा. सिंधुताई सपकाळ. आता तुमच्यासाठी प्रश्न, कोणता पदार्थ बनवणं मिस्टरांना खूप आवडतं?
नॉनव्हेज आवडतं बनवायला ना, शक्यतो मला त्यांना चिकन बिर्याणी वगैरे ते खूप छान प्रकारे बनवतात. बरोबर. तुमची कोणती सवय मिस्टरांना खटकते? बडबड करणे असेल किंवा मग असं बडबड करणे असेल. हा, आणि हळूहळू बोलताना फास्ट बोलते. हो का? बरं, अभिनंदन. त्यांचा वीक पॉइंट? वीक पॉइंट मला काही दिसलाच नाही, पण त्यांनी सांगितलंय आता. बरं, काय सांगा वीक पॉइंट? राग येतो बरोबर, खूप राग येतो, पटकन राग. पटकन राग येतो. आणि हां बरोबर. आतापर्यंत मिस्टरांनी किती मोबाईल हरवले? 3. तुम्ही दिलेले कोणते गिफ्ट मिस्टरांना आवडले नाही? मोर पहिला दिलेला मी, मोर दिलेला त्यांना. मोर त्यांना आवडला नाही. का? काय हे मोर दिलाय? प्लास्टिकचा होता मोर, काय त्याच्याकडे बघूनच काय वाटतच नव्हतं. त्याला कलर ते नाही, त्यानंतर पहिला व्हॅलेंटाईन माझा आला. नंतर असं म्हणजे आमचं वाटलं असं चला तर व्हॅलेंटाईन गिफ्ट द्यावं ह्याला, म्हणून मी आपलं बघितलं छान मोर आहे, मोर म्हणजे छान ना, मी दिलं. म्हणलं हे काय मोर, मोर बरोबर पण गिफ्ट देतात. अरे मग काय देऊ, काय मांडोर आवडतं? पाहिजे होती. तुम्ही त्या मोराकडे बघितलं असतं बोला हा कुठला मोर आहे? बरं, तो मोर होता ना, पण का तोही संशोधनाचा विषय? नाही होता, मोरच होता. मोरच होता. त्याला काहीच कलर नाही, काय नाही, एकदम काय बरोबर नव्हतं ते एकदम. हा, बरोबर नव्हता. आणि त्याच्यामुळे ते तिथपासून ठरवलं मी त्याला कधीही गिफ्ट घेत नाही मी, कारण की त्याला काही आवडत नाही. कोणी काय घेतलेलं तू स्वतःच घे, तुला आवडेल ते तू घे, मी आवडते देते पैसे, पण तू स्वतःच घे सगळं, म्हणजे आपण टेन्शन फ्री राहतो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बरं करता तुम्ही. चला, अशा तऱ्हेने बक्षीस उत्तर बरीच बरोबर दिली आमच्या ताईने. तुमचं मात्र काय खरं नाही. काय उत्तर चुकली बरीच. येतील पुढे पुढे हळूहळू. तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून चांदीचं तुळशी वृंदावन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि हा एक छोटासा आहे. हो थँक्यू. या अभिनंदन. नमस्कार. केवढा मोठा नमस्कार आहे. बरं, तुम्हालाही नमस्कार. अरे, यांचा पण मोठा आहे. हा? माहेर सासर सगळे आता समोरासमोर उभे टाकलेले आहेत, हो ना? बरं, सासूबाई नमस्कार. एक अट घालायची असेल सुनेला जी तुमच्या घरात आता येणार आहे, तर कुठली अट घाला? वेस्टर्न ड्रेस घालता का मला घरी? वेस्टर्न ड्रेस घालायचे नाहीत? नाही. म्हणजे काय असतं वेस्टर्न म्हणजे ड्रेस? म्हणजे ते स्कर्ट मिनी वगैरे, मिनी स्कर्ट वगैरे असले कपडे घालायचे नाहीत? 3/4 वगैरे घाला. 3/4 वगैरे. म्हणजे लग्न झाल्यानंतर घरात येताना हे विसरायचं. हा, विसरायचं. पारंपरिक ड्रेस घालायचे. पारंपरिक. हो, सणासुदीला. देवा, हे मान्य आहे का सगळ्यांना घरातल्यांना? कोणाकोणाचं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं तिने घालावं. घातले बाई आपण. हो, मग काय, मी नणन. अरे थांबा एक बाजू. नणनबाईंचं म्हणणं आहे की हा, मी म्हणते घालावं तिने, त्यात काय. बरोबर आहे. नाही कपडे घालायचे. वेस्टर्न आउटफिट नको, जीन्स चालेल का तिने? पारंपरिक कपडे घाला असं म्हणा. पारंपरिक कपडे घाला. फक्त पारंपरिक कपडे घालायचे असं आजीचं मत आहे. चुकलो मी, उठा बच्चा. बरं, आता इथे जरा माहेरच्या नवी विचारतो, काय तुमचं काय म्हणणं आहे? तिला तर जीन्स आणि टी शर्ट घालायची सवयच होती. ती मुलासारखीच पहिल्यापासून राहिली आणि मला मुलासारखीच साथ दिली तिने. तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर तिने घालावं, पण असं सगळ्या सणावाराला वगैरे तिने सगळ्या साड्या वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे? घरात असेल तर मोस्टली पारंपरिक कपडे छान वाटतात. घरात हा. घरात बाहेर जाताना तिला काय वेगळी म्हणजे इच्छा असेल तर तुम्ही राहायला ठाणा लोकमान्य नगर, हा बरोबर, 3 हात नाक्याला गेलं की चालेल. नाही, कुठे फिरायला वगैरे गेलो आम्ही, समजा बाहेर कुठे गेलो हा. तर त्या बाजूला थोडं चालेल, असं काय असं. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे ते मला ऐकायचं. सासूबाईंच्या म्हणणं ती ठीक आहे, मी घरामध्ये घालू शकेन, घरात घालेन, अगदी सणावाराला मलाही आवडेल घालायला. बाहेर ह्यांच्यावर कुठे गेलो किंवा फिरायला कुठे गेलो की कबड्डी नाही 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 नाही. घरात असेल तर पारंपरिक, बाहेर गेलं की कबड्डी. बरं, एनिवे, आता 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्याने ना खूप रागवू नये. 1 मिनिट. काय हो? चालेल, चालेल काय? रागवणार नाही. चला, एक गोष्ट मिळाली. दुसरी अपेक्षा? दुसरी अशी अपेक्षा की पप्पा मम्मीचं तिने आता जर असं म्हणजे थोडंसं भात कमी करावा, त्यांना थोडं जास्त धावपळ करून देऊ नये आणि त्याने जबाबदारी स्वतः घ्यावी. हा, वा वा, काय सुनेने छान सांगितलंय. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? चालू आहेत प्रयत्न, घेतोय विचारा. तिसरी अपेक्षा? तिसऱ्या जसं त्याने त्याच्या घरातल्यांचं सांभाळून तसं माझ्या घराने सांभाळून घ्यावं. काय हो?
डोळ्यातनंच सांगितलंय, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुमच्या 3 अपेक्षा आमच्या ताईकडून. मम्मीकडनं पूर्ण स्वयंपाक शिकून घ्यावा. जसं मम्मी स्पेशली मम्मी मटण खूप छान बनवते. एक विचारू का, मगाचपासून ह्याच चाललंय. त्याच्यातच बरेच वेळ त्याच्यातच जातो. दुसरी अपेक्षा, जसं ती तिच्या घरातल्यांना सांभाळते तसं माझ्या घरातल्यांनाही सांभाळावं व्यवस्थित. जसं ते म्हणतील तसं ऐकावं. काय हो? हो, ते माझं कर्तव्यच आहे ना, ते मी पूर्णपणे पार पाडेल. मला म्हणजे माहेरची साडी चित्रपट बघतो. तिसरी अपेक्षा, सगळ्या सुखदुःखात साथ द्यावी व्यवस्थित. जशी आत्तापर्यंत दिली तशी पुढे देत राहावी. आमच्या ताईच्या डोळ्यातच लिहिलेलं आहे. जसं त्यांनी मगाशी सांगितलं, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, तसंच आमची ताई सांगते, जरूर काही डोळ्यातून काळजी करू नका, आपण दोघे मिळून आपण छान संसार करूया आणि दोन्ही कुटुंबांना आनंद देऊया. या दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत ताईला देऊया एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. नमस्कार. ताई, इतके दिवस आईबरोबर काढलेला आहे, अनेक प्रसंगी आईला साथ दिलेली आहे आणि आता त्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन 8 तारीखला घराचा उंबरठा ओलांडून सासरच्या घरात जाणार. अशा वेळेला कधीतरी एकटं बसल्यावर रात्री शांतपणे बसताना काय काय मनात येतात विचार? पहिली गोष्ट, मी कधीच माझे वडील गेल्यानंतर कधीच रडली नव्हती. अजूनही घरात रडलेली नाही, अजूनही. त्यामुळे तेवढा स्ट्रॉंगनेस ठेवला. पण जेव्हा खरंच एकटं बसते ना, त्यावेळेला असं वाटतं की सगळं टाकून गेल्यावरती मग मागे ह्यांना काही लागलं तर मग मी नसणार आहे. मग त्यावेळेला मग असं वाटतं की म्हणजे जायचं तर आहे, पण मागचं शेवटी आहेत सगळे आहेत काळजी आहेत करू आहेत. नका. भाऊ कुठे? तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या मनात काय चाललंय? आईचं लग्न होणार. आता मला असं वाटतं की ताईने ते सासरी जावं, पण इकडची काळजी करू नये, कारण इकडे मी आहे आता. हो, माझा भाऊ आहे, मोठा आला तो आता. झाला ना? आज वाटतं मोठा वाटला मला. कसं बोलला? गोड बोलला की नाही? तो 10 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा, पण आज वाटलं मोठा झाला. किती त्याने विश्वास दिलाय आज. हा ताई, बरोबर. तुम्ही कसा विश्वास द्यालो यांच्या घरच्यांना? आहे त्यांना तेवढा विश्वास ना, म्हणून तसे सगळे तयार आहेत ना लग्नाला. मम्मीला आहे. हो. बरं. आता आपण ताईची पाठवणी करत असताना सगळं ते डोळ्यातले आसू विसरूया आणि हसत हसत ताईची पाठवणी करूया आणि झी मराठीकडून ती पैठणी सुद्धा देऊया. पण त्यासाठी एक आव्हान स्वीकारायचं आहे ताईला. आजपर्यंत ताईने अनेक आव्हानं स्वीकारली आहेत. बरीच. आता या ठिकाणी 2 गोल आहेत, 2 गोलाकार आहेत. इथून तो स्माइली चेंडू टाकायचा. जो मोठा गोल आहे त्यातून जर तो चेंडू गेला तर मिळणार 1 गुण, आणि जर छोटा जो आकार आहे गोलाकार त्यातून जर चेंडू गेला तर मिळणार 4 गुण. म्हणजे 4 आणि 4 8 मे ना, 8 गुण मिळवायचे आहेत. तेव्हा आता बघूया 8 गुण आमची ताई गोळा करणार का? मग ते आव्हान त्यांना स्वीकारावं लागणार. बघूया. एक 4 आणि 1 5. ओ, 5 गुण मिळवले ताईने. आता हे आव्हान मिस्टरांना स्वीकारायचं आहे. पैठणीत ते मिळवून देतात का ते बघायचं. 1 2 3. 4 हे आव्हान शेवटी मिस्टरांनी पार पाडलेलं आहे आणि आमच्या ताईला पैठणी मिळवून दिलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. खाडे कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालेली ताई 14 वर्षापूर्वी अचानक वारे वाहू लागले आणि आता घरात लग्नाचे वारे वाहत आहेत आणि आता ताई निघालेली आहे वारेंच्या घरात गृहलक्ष्मी बनून. ताईला शुभेच्छा देऊया
आणि देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अरे वा, अभिनंदन. उचलून गेले पण रेडी. ताई लग्न करून आता सासरी निघालेली आहे, वारेंच्या घरात निघालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आता त्या घरात सुद्धा सुखाचे वारे वाहणार आहेत आणि तसेच सुखाचे वारे नेहमी वाहत राहोत असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची, पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या पुढच्या भागात. नमस्कार.